काय दीप गायकवाड कसला विचार करताय? काही नाही. घे मग जेवून घे. नकोय. काय रे घे की जेव. नाही भूक नाहीये. भूक नसेला काय झालं तुला? सकाळपासून बाहेर फिरतोस, काही खाल्लं नसेल, पटकन जेवून घे. नको यार, काय जबरदस्ती करते उगाच. माझ्यावर का चिडतोयस तू? चिडू नाही तर काय करू का? आपल्या घरात आहे ना सगळे मस्त असे आपापल्या मर्जीने वागत असतात. कार्यक्रम सरळ चांगला व्हावा असा विचार करत असतानाच कोणीतरी येऊन मध्ये खो घालतं. काय बोलतोयस तू? जे काही बोलायचं ते स्पष्ट बोलशील. स्पष्ट बोलू? हो. मग का वागलीस तू असं सावेकरांबरोबर? इतकं घालून पाडून बोलायची काय गरज होती सगळ्यांसमोर? कोण म्हणाला तुला हे? ते महत्वाचं आहे का? ऐन कार्यक्रमात तू सावेकरांना असं पेचात का पकडलंस? त्यांच्याकडनं साखरपुड्याची अंगठी हरवली ते चालतंय, आणि मी त्याच्यानं जरा काही बोलत तर सगळ्यांना मिरच्या काय झोमताय? जरा हा साखरपुड्याची अंगठी परवडत नव्हती म्हणून तुम्ही दुकानात परत देऊन आलात. हे बोलणं शोभतं तुला? एवढ्या मोठ्या कार्यक्रमात इकडची गोष्ट तिकडे होऊच शकते. मला मान्य आहे साखरपुड्याची अंगठी हरवायला नको होती, पण झाली यार चूक. म्हणून तू त्या सगळ्या लोकांवर एवढा मोठा आरोप केलास. उगाचच नव्हते बोलत, तर्कानेच बोलत होते. काय कुठलं तर का? आपल्याकडे आले होते ना अंगठी घ्यायला, त्यावेळेला बघितलं होतं. ती अंगठी बघितल्यानंतर कसे चेहरे झाले होते त्यांचे. मुळात त्यांना ती महाग अंगठी घ्यायचीच नव्हती, कारण ती परवडणारच होती त्यांना. आपल्याशी बरोबरी करता येत नाही ना, मग नातं जोडायला यायचंही नाही त्यांनी. बास आत्या बास. आपल्या बरोबरीचे नाही म्हणून नातं जोडायचं नाही, हे हा कुठला नियम आहे का? आणि हे बघ, मी ना तुला खूप प्रामाणिकपणे सांगतो, मी जितकं ओळखलंय ना त्यांना, ती लोक खोटारडी नाहीयेत. तू हे असं वागतेस ना, हे पचत नाहीये. माझं सोड रे, आपण त्यांच्याबद्दलच बोलू. एवढा तमाशा केला त्यांनी, सगळ्यांसमोर आपली नाचक्की झाली, तरी सुद्धा लग्नाची हौस अजून त्यांची गेलेली नाहीये. दुसरं कुणी असेल ना तर माफी मागितली असेल, तोंड काळा करून निघून गेले असते. काय तू आता काहीही बोलतेस, काहीही बोलतेस. तुला मी चुकीची वाटते का? हा नाही, पण मला ना अजून एक शंका आहे. त्यांच्याकडे एवढे पैसे आले कुठनं? म्हणजे नाही, ती अंगठी आणायला त्यांच्याकडनं पैसे आले कुठनं? मुळात ती अंगठी एवढी महाग आहे आणि ती खरी आहे हे माहितीये मला. मग पैसे आले कुठनं त्यांच्याकडे? पैसे आले कुठून म्हणजे काय? हा काय प्रश्न आहे का? म्हणजे असतील त्यांच्याकडे पैसे, ते काय तुला असे पैसे दाखवत फिरणार बघा माझ्याकडे एवढे पैसे आहेत म्हणून? नाही नाही, त्यांच्याकडे पैसे नाहीत हे चांगलंच ठाऊक आहे मला. मग कोणतरी बाहेरची व्यक्ती आहे जी त्यांना पैसे पुरवत आहे. कोणतरी कैवारी भेटलाय त्यांना जो पैसे पुरवतोय. अगं मी काय बोलतोय ते राहिलं. तू कर तुझी ही सीआयडी गिरी आहे ना, करत बस. मी एक काम करतो, मी जेवून घेतो त्यापेक्षा. कारण की आपण भांडत राहू आयुष्यभर याच मुद्द्यावर. हा त्यापेक्षा आणि त्यासाठी मी कशाला उपाशी राहू? मीच जेवतो. कैवारी आला असेल म्हणा. दीप, काय? तूच पैसे नाही ना दिलेस ज्योतीला? मी का पैसे देऊ तिला? मी जेवू का? जे